हॅलो फ्रेंड्स, सोनालीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहूयात स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची ते. सर्वप्रथम मी कुकरमध्ये 6 ते 7 मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत. हे बटाटे मी सोलून छान स्वच्छ करून त्याच्या फोडी करून टाकल्या आहेत. सोबतच मी पाव किलो फ्लावर घेतली आहे. फ्लावर आणि बटाटे चिरून ते कुकरमध्ये घेतले आणि त्यात 1 वाटी मटार ॲड केला. आता मी त्यामध्ये पाव चमचा हळद आणि 1 ते 1.5 चमचे इतके मीठ ॲड केले आणि त्यात साधारण 1 ग्लास पाणी ॲड करून कुकर घट्ट बंद केला. कुकरला साधारण 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतल्या. कुकरची हवा रिलीज झाल्यानंतर एक जाळी घ्यायची आहे. तुम्ही इथे बघू शकताय. मी अशा प्रकारे जाळी सेट करून त्यावर शिजलेल्या भाज्या काढून त्यातलं पाणी निथळून घेतलं. भाज्या शिजवलेलं पाणी नंतर पावभाजी बनवताना यूज करायचं आहे. भाज्या छानपैकी शिजल्या आहेत. आता जाळीवरच्या भाज्या एका पातेल्यात घेऊन त्या छानपैकी मॅशरच्या सहाय्याने मॅश करून घ्यायच्या आहेत. ह्या अशा बारीक मॅश करायच्या आहेत. अगदी एकजीव करून घ्यायचं आहे हे सगळं. या सर्व भाज्या एकजीव केल्या म्हणजे खाताना त्या दाताखाली येत नाहीत आणि अगदी स्मूथ असं टेक्स्चर बनतं. तुम्ही बघू शकता ही अशी पेस्ट करून घ्यायची आहे. आता मी मिक्सरच्या भांड्यात 1 टोमॅटो आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घेऊन त्या वाटून घेतल्या आहेत आणि मग त्याचीसुद्धा फाईन पेस्ट करून घेतली. सोबतच एकीकडे मी 2 सिमला मिरची आणि 2 मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेतले आहेत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. आता मी एक स्टीलची कढई घेऊन ती गॅसवर ठेवली आहे आणि त्यात 2 ते 3 चमचे तेल घेतलं आणि त्या तेलात साधारण 1 ते 1.5 चमचे बटर टाकले. बटर छान मेल्ट करून घेतले. बटर मेल्ट झाल्यावर त्यात पाव चमचे इतके जिरे टाकले आणि मग लगेचच चिरलेला कांदा टाकून फ्राय केला. कांदा थोडा परतवला की मग त्यात चिरलेली सिमला मिरची पण ॲड केली आणि तीसुद्धा छान फ्राय करून घेतली. आणि मग कढईला झाकण लावून ते सर्व मिश्रण अजून थोडं शिजू दिलं. झाकण उघडून पुन्हा त्यात टोमॅटो आणि लसणाची पेस्ट ॲड करून पुन्हा परतवून घेतलं आहे. हे साधारण असं लसणाचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत सर्व मिश्रण परतवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम तुम्ही लो टू मीडियम ॲडजस्ट करत राहायची आहे आणि मिश्रण कंटिन्यूअस हलवत राहायचं आहे. आता मी पाव चमचा हळद टाकली आहे. 1 चमचा लाल तिखट पावडर ॲड केली आणि 1 चमचा पावभाजी मसाला ॲड केला आणि हे सर्व मसाले पुन्हा छान मिक्स करून घेतले. आता 1 चमचा काश्मीरी लाल पावडरसुद्धा ॲड केली. काश्मीरी लाल पावडरमुळे भाजीला रंग छान येतो आणि मग हे पुन्हा मिक्स करून घेतलं. हे पहा, असं मिक्स करायचं आहे. मिक्स करून झाल्यावर ते झाकून त्या मसाल्याला तेल सुटू दिलं. साधारण 2 ते 3 मिनिटांनी झाकण उघडून
त्यामध्ये आपण तयार केलेली बटाटा, फ्लावर आणि मटारची मॅश केलेली प्युरी ॲड केलेली आहे. आणि मग मॅश मटेरियल आणि मसाला दोन्ही एकजीव होईपर्यंत छान मिक्स करून घ्यायचे आहे. तुम्ही आता बघू शकता हे मिश्रण आपल्याला इथे ड्राय वाटत आहे. पावभाजी कशी थोडी सेमी सॉलिडच छान लागते. म्हणून छान ज्युसी अशी पावभाजी होण्यासाठी मी इथे साधारण 1 ते 1.5 ग्लास त्यामध्ये पाणी ॲड केलं. भाजी शिजवताना जे पाणी उरलं होतं ते सुद्धा यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. आणि मग पुन्हा मिक्स करून घेतलं. हे अशा रीतीने अगदी छान एकजीव करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ॲड केलेलं पाणी आणि भाजी हे वेगळं होणार नाही. मी इथे अर्ध्या बीटची प्युरी करून घेतली होती. ती सुद्धा ह्या स्टेजला मी पावभाजीमध्ये मिक्स करत आहे. मी इथे बाहेरचा कोणताच रंग पावभाजीसाठी वापरत नाही. बीट हे पौष्टिक असतं आणि बीटमुळे भाजीला रंगसुद्धा छान येतो. म्हणूनच मी इथे बीटची प्युरी ॲड करते. आणि मग सगळे घटक टाकून झाल्यावर पुन्हा छान एकजीव करून घ्यायचं आहे. या भाजीमध्ये मी 1 चमचा बटर ॲड करत आहे. बटरमुळे पावभाजीची टेस्ट अजूनच खमंग होते. आता कढईला छान झाकण लावून एक वाफ काढून घ्यायची आहे. आणि मग गॅसची फ्लेम वाढवून भाजी स्टर करत राहायची आहे, जेणेकरून आपण टाकलेले बटाटे हे खाली चिकटणार नाहीत. आता वळूयात पावाच्या तयारीकडे. एकीकडे मी पाव भाजण्याची तयारी करून घेत आहे. मी एका पातेल्यात साधारण 3 चमचे बटर घेऊन त्यात 1 चमचा काश्मीरी लाल पावडर आणि अर्धा चमचा पावभाजी मसाला घेतला. आणि मग गॅसवर गरम करून सर्व पावमध्ये बटर मिक्स करून घेतलं. आणि मग तयार झालेले हे बटर मसाला पावाला लावून घेतलं आणि मग छान गरम केलं. तुम्ही बघू शकताय इथे मस्त एक एक पाव मी तव्यावर गरम करत आहे. असे मसालेदार पाव पावभाजीत फार टेस्टी लागतात. हे बघा, पावसुद्धा मस्त आता रेडी आहेत खाण्यासाठी. आता तुम्ही कढईचं झाकण उघडून घ्यायचं आहे. आणि इथे बघू शकता किती भन्नाट असा रंग आला आहे ह्या भाजीला. टेक्स्चरसुद्धा खूपच भारी झालं आहे. आता ही पावभाजी तुम्ही गरमागरम सर्व करू शकता. तर फ्रेंड्स, तयार आहे आपली स्ट्रीट स्टाईल पावभाजी. ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास लाईक आणि शेअर करा. आणि अशाच छान छान रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत खाओ, खिलाओ और खुश रहो. थैंक यू.